काय न्याय? आपली घरं जाळली, नग्न धिंड काढली, आपल्या आया बहिणीच्या गुप्तकात लाकडं कोंबली त्यांनी. आज उगवला, आज उगवला समुद्रेचा दिसदारी. हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे. हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये. हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे. अरे इथं रस्त्यावरती असं बोंबलत गाणं म्हणण्यापेक्षा पोटा पाण्याचं बघ काहीतरी. माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले, बाबासाहेब कळले पाहिजे, त्यांचे विचार कळले पाहिजे, मगच त्याच्या जिंदगीचं भलं होईल. समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते. काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे. यासाठी पाहिजे संघटना. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना. समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ. लढाऊ मारू, संघर्ष करू, क्रांतीने समता प्रस्थापित करू. जय भीम. जय भीम. जय संविधान. ज्वलंत आहे रक्त आमचे नाही हे पाणी, पेटवू रक्ताने आमच्या या दिशा दाही. अन्यायाच्या वादळात जय भीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा. एकेकाची कुंडली काढा. त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार? आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागलेत. चरबी आली आहे तुम्हाला. तुम्ही असे नाही ऐकणार. तू जे लिहितोस तेच घडेल असं वाटतंय का तुला? आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू असं मला वाटतं. इथं फक्त धर्म एक सांगितला जातो, पण त्यातल्या जाती कधीच एक नसतात. आपला हिंसेला विरोध आहे, क्रांतीला नाही. काही करा, ती संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे. ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज, तो दलित. जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित. अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार, त्यांचं संरक्षण करणारच.